तर या अशा भ्रष्टाचारांवर निश्चितच कारवाई झाली पाहिजे। आता संतापलेल्या त्रासलेल्या विमान प्रवाशांसाठी एक मोठी बातमी आहे। विमान तिकिटांच्या दरावर अखेर सरकारकडून कॅप बसवण्यात आली आहे। इंडिगोच्या समस्येमुळे विमान तिकिटांचे दर अव्वाच्या सव्वा आकारले जात होते। अन्य कंपन्यांना तिकिटांचे दर विशिष्ट मर्यादेतच ठेवावे लागणार आहेत। सरकारने त्या संदर्भात आता निर्बंध घातलेले आहेत। इंडिगोचा सगळा हा वाद झाल्यानंतर किंवा इंडिगोमुळे अनेक प्रवाशांना त्रासाचा सामना करावा लागल्यानंतर अन्य विमान कंपन्यांनी त्यांच्या तिकिटाचे दर हे मोठ्या प्रमाणावर वाढवलेले होते। अगदी काही तिकिटांचे दर हे 70 ते 80 हजाराच्या घरामध्ये गेलेले होते। देशांतर्गत प्रवास हा परदेशी प्रवासापेक्षाही महागला होता आणि या सगळ्या त्रासामुळे आता प्रवासी वैतागलेले होते आणि त्यानंतर आता सरकारनं यावर तोडगा काढावा अशी मागणी होत होती आणि त्यानंतर अखेर सरकारनं विमान तिकिटांच्या दरावर कॅप बसवलेली आहे। म्हणजेच आता इतर विमान कंपन्यांना एका विशिष्ट मर्यादेतच या तिकिटाचे दर ठेवावे लागतील। सरकारनं या संदर्भात त्यांच्यावर आता अंकुश ठेवलेला आहे। त्यामुळे विमान प्रवाशांसाठी ही आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आहे। इंडिगोच्या सगळ्या गलथान कारभारामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतोय। अनेक तास त्यांना रांगेमध्ये थांबावं लागतंय। मात्र इंडिगोकडून त्यांना योग्य ती माहिती मिळत नाहीये आणि त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत आणि त्यांचा आर्थिक नुकसानही होत आहे। मात्र इतर कंपन्या देखील त्यांच्याकडून नावाच्या सवा दर आकारतायत आणि त्यामुळे या विमान प्रवाशांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत होता आणि त्यानंतर आता सरकारने हे मोठं पाऊल उचललंय। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी भारती सहस्रबुद्धे आपल्या सोबत आहेत। भारती, खूप मोठा निर्णय सरकारने घेतलाय। अखेर हा निर्णय घेतला असं म्हणावं लागेल माधवी, कारण 3 दिवस झाले वेगवेगळ्या एअरलाइन्सकडनं अव्वाच्या सव्वा दर आकारले जातात आहेत कारण इंडिगोची विमानं उडत नाहीयेत। आपणच बातम्या दाखवतोय की एक तिकीट 50-50, 60-60 हजाराला विकलं जात आहे। दुबईपेक्षा महाग मुंबई पुण्याचं तिकीट झालंय। आता हे सगळं झाल्यानंतर आज अखेर नागरी उड्डयन मंत्रालयातर्फे निर्देश जारी करण्यात आलेले आहे आणि सगळ्या एअरलाइन्सला सांगितलंय की एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे कुठलंही तिकीट वाढवता येणार नाही। त्यामुळे आता अखेर कॅप लावलं गेलेलं आहे आणि कालपर्यंत ज्या पद्धतीने अक्षरशः प्रवाशांची लूट सुरू होती त्याच्यावर काही प्रमाणात का होईना आता अंकुश लागेल अशी आशा करायला हरकत नाही। नक्कीच काही प्रमाणात का होईना प्रवाशांना यामुळे दिलासा मिळणार आहे। भारती, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी